निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी. स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स, तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण. जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. विटा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केल्यानंतर अवघ्या काही तासातच 4 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विटा परिसरात खळबळ उडाली आहे. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच हा प्रकार घडल्याचा गंभीर ठपका ठेवला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी बालिकेचा मृतदेह मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की सोमवारी दुपारी विटा ग्रामीण रुग्णालयात सोना तिरुपती राठोड या 4 महिन्यांच्या बालिकेला लसीकरणासाठी आणण्यात आले होते. तेथे तिला पेंटा 1, IPV, रोटा 1 आणि पोलिओ हे लसींचे डोस देण्यात आले. लस दिल्यानंतर बालिकेला ताप आला आणि ती रात्रभर अस्वस्थ होती. मंगळवारी पहाटे 5च्या सुमारास तिचा अचानक मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी मृत बालिकेला घेऊन विटा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. लस घेतल्यानंतर बालिकेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने रुग्णालयाच्या आवारात गर्दी झाली. नातेवाईकांसह जमावाने तीव्र संताप व्यक्त केला. या संदर्भात विटा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी रागिणी पवार म्हणाल्या, सोमवारी दिवसभरात 25 बालकांचे लसीकरण झाले. संबंधित बालिकेला सकाळी 10च्या सुमारास लस दिली होती. त्यावेळी तिला कोणताही त्रास नव्हता. इतर बालकांनाही कोणताही त्रास झालेला नाही. मंगळवारी पहाटे बालिकेला मृत अवस्थेतच रुग्णालयात आणले गेले. घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून लसीकरण केलेल्या इतर 25 बालकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उत्तरीय तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होईल.